मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,62,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, नमो शेतकरी आणि पीएम किसानचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, आता शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, आता बघा, नमो शेतकरी योजनांचा 9व्या हप्त्याचे आणि पीएम किसान योजनांचे बघा 23व्या हप्त्याचे वाट पाहणाऱ्या 93 लाख शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता कायमची संपली असून खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, शेतकरी बांधवांनो, आता बघा, तुम्हाला नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनांचा बघा 23वा हप्ता यासाठी जास्त काळ वाट पाहण्याची गरज बसणार नाही। कारण की बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून बघा, राज्य सरकारने 2,000 रुपये चा हप्ता आणि केंद्र सरकारकडून मिळणारा 2,000 रुपयाचा हप्ता अशा प्रकारे लाभाचं वितरण आता थट्ट सुरू करण्यात आलेलं आहे। म्हणजेच की बघा बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनांची 2,000 आणि पीएम किसान योजनांची बघा 2,000 रुपये असे दोन्ही योजनांचे मिळून शेतकऱ्याच्या खात्यात बघा 4,000 रुपये डायरेक्ट आज जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकऱ्यासाठी ही महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, शेतकरी बांधवांनो, यापूर्वी बघा तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनांचा 8व्या हप्त्याची 2,000 रुपये प्रमाणे जमा झालेले होते आणि बघा पीएम किसान योजनांचा 22वा हप्ता देखील वेळेवर जमा झालेला होता। आता 9व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली असतानाच अखेर सरकारने या दोन्ही हप्त्याचे एकत्र 4,000 रुपये थट्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। बघा, ज्यामुळे शेती कामाला गती मिळणार आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आज पैसे येतील किंवा उद्या येतील अशा प्रकारच्या सर्व चर्चेला आजच्या बातम्याला आता पूर्णविराम मिळालेला आहे। कारण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी वितरणाचा आदेश स्पष्टपणे देण्यात आलेला आहे। बघा, डीबीडीच्या माध्यमातून हा पैसे खात्यात जमा होणार असून ज्या शेतकऱ्याची केवायसीची अट पूर्ण झालेली असेल अशा शेतकऱ्याच्या खात्यात बघा जास्तीत जास्त पैसे जमा होणार। आता जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना या योजनांची प्रतीक्षाचा लाभ बिना अडकता आता मिळणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, जर तुम्हाला पात्र ठरायचं असेल तर तुम्हाला केवायसी नक्कीच करून घ्यायची आहे। केवायसी कशी करायची हे आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो बघा, लवकरात लवकर पीएम किसानचा जर तुम्हाला लाभार्थी बनायचं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर केवायसी करून घ्यायची आहे। लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता आणि पीएम किसानचा 23वा हप्ता सरसकट सर्वांनाच शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी जमा केला जात नाही। जो शेतकरी बांधव या योजनेचे नियमानुसार खरोखर पात्र असतील आणि ज्यांचे अर्जात कोणतेही तांत्रिक त्रुटी नसेल त्यांच्याच खात्यात या दोन्ही हप्त्याचे पैसे जमा केले जात आहे, हे आपण आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, भरपूर दिवसाच्या प्रदर्शित प्रतीक्षेनंतर राज्याच्या बळीराजाला खास अर्थाने मोठा आर्थिक दिलासा देण्याचे काम शासन सध्या करत आहे आणि मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्याच्या माध्यमातून बँकेकडे निधी आधीच वर्ग करण्यात आलेली असून आता हा निधी लाभार्थ्याव्यतिरिक्त खात्यात पोहोचण्यास वेगाने सुरुवात झालेली आहे। त्याचमुळे आता वारंवार बँकेच्या एसएमएसची वाट पाहण्याची अजिबात तुमची चिंता कायमचीच मिटणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते। आता शेतकऱ्याची प्रतीक्षा डायरेक्ट संपलेली आहे। कारण की बघा शेतकरी बांधवांनो, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून दर 4 महिन्यांनी प्रत्येकी 2,000 रुपये प्रमाणे हा हप्ता नियमितपणे वितरित केला जातात। सध्याच्या टप्प्यात देखील हा 2 हप्ते एकत्रितपणे खात्यात जमा होत असल्याने शेतकऱ्याला आगामी हंगामासाठी बियाण्याची खरेदीसाठी आणि उन्हाळीच्या पिकाच्या नियोजनासाठी एक मोठा आर्थिक आधार मिळत असल्याचे सर्वत्र पाहायला मिळाले आहे। त्याचप्रमाणे आता शेतकरी मित्रांनो बघा, या योजनाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वाचे 5 पात्रता निकषामध्ये बसणं अनिवार्य आहे।
ज्यांची पडताळणी सरकारकडून केली जाते. पहिली पात्रता म्हणजेच की तुम्ही प्रत्यक्ष शेतकरी असणे आवश्यकता असून दुपारी बघा दुसरी अट म्हणजेच तुम्ही नमो शेतकरी किंवा पी-एम किसान योजनेच्या नोंदणीकृत लाभार्थी असायला हवेत. या अटी पूर्ण करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांच्या खात्यात खटाखट पैसे जमा केले जात आहे. त्याचप्रमाणे सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा तिसरी पात्रता म्हणजेच की शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न मर्यादित असणे आवश्यक आहे. तर चौथी अट म्हणजेच की बघा घरातील कोणतेही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला हवे. तसेच एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक लाभार्थी या योजनांचा लाभ घेत नसावेत. अशा कडक नियमामुळे केवळ खास अर्थाने गरजू असलेल्या शेतकरी बांधवांना या मदतीचा फायदा मिळून त्यांचे जीवन सुखसुखात होत आहे. बघा सर्वात मोठी ही आनंदाची बातमी आहे. आता शेतकरी मित्र बघा आता जिल्ह्याच्या यादीत विचार केला तर सर्वात आधी बघा कोणकोणत्या जिल्ह्यात आज पैसे जमा होणार त्या जिल्ह्याचं नाव सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. बघा सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो पहिल्या जिल्ह्याचं नाव समावेश करण्यात आलेलं आहे. त्या जिल्ह्याचं नाव आहे बघा शेतकरी मित्रांनो परभणी. त्याचप्रमाणे बघा बीड, त्याचप्रमाणे अकोला, बघा धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये निधी वितरणाचे काम सुरू झालेलं आहे. या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात डीबीडीच्या माध्यमातून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली असून उर्वरित जिल्ह्यामध्ये देखील या प्रक्रियेला टप्प्याटप्प्याने आणि पद्धतशीरपणे राबवली जात आहे. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. आता तसेच बघा अहिल्यानगर, त्याचप्रमाणे बघा नांदेड, नंदुरबार, जालना, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची देखील अनेक दिवसांची प्रतीक्षा आता संपलेली आहे. या जिल्ह्यातील प्रमुख बँकांना निधी प्राप्त झाली असून शेतकऱ्यांनी आपले बँक खातं एकदा तपासून घ्यावे. ज्यांचे आधार कार्ड बँकला लिंक आहे त्यांनाच हा लाभ कोणत्याही तांत्रिक तक्रारीशिवाय मिळत असल्याचे सूत्राकडून सांगण्यात येत आहे. बघा सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आता जे काही राहिलेले जिल्हे आहे बघा या व्यतिरिक्त बघा कोणकोणते जिल्हे आहे. आता बघा बुलढाणा जिल्हा आहे, त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्हा आहे, बघा हिंगोली जिल्हा आहे, भंडारा जिल्हा आहे, त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यामधील देखील नमोचा 9वा हप्ता आणि पी-एम किसानचा बघा 23वा हप्ता जमा केला जाणार आहे. आणि सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारच्या बघा आता सरकारच्या तिजोरीमध्ये सध्या पुरेशी निधी उपलब्ध असल्याने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे 4,000 रुपये लवकरच पूर्णपणे जमा होतील आणि कोणाचेही पैसे थकणार नाहीत यांची काळजी आता घेतली जात आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा जेवढे काही शेतकरी पात्र ठरण्यात येणार आहे त्या पात्र शेतकऱ्याच्या खात्यात स्वतः आता पैसे जमा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शेवटी शेतकरी बांधवांनो आता ज्या शेतकऱ्याचं बघा सर्वप्रथम ज्या शेतकऱ्याचे फार्मर आय डी कार्ड काढून घेणे काढलेले आहे आणि ज्या शेतकऱ्याचे फार्मर आय डी कार्ड काढलेले नाही त्यांनी काढून घेणे आणि आधार कार्ड बँक खात्याचे लिंक करणे हे अत्यंत आवश्यक आहे. अशाच नवनवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आम्हाला नेहमी जोडून राहा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल कारण की बघा भविष्यात जर तुम्हाला कोणत्याही योजनेची माहिती पाहिजे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.